सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला आजच्या राशी भविष्याला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. आज मेष राशीचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुळ राशीसाठी वैवाहिक जीवनामध्ये थोडा ताणतणाव राहणार आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्ती स्वतःची जबाबदारी आज समजून घेतील. धनुसाठी आरोग्य चांगलं आहे, तर मकर राशीला मानसिक थकवा जाणवणार आहे. तर तुमचा आजचा दिवस कसा असेल, काय काळजी घ्यावी लागेल ते जाणून घेण्यासाठी हे राशी भविष्य शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात. पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला पुढे घेऊन जाईल आणि तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. त्यामुळे तुम्ही बऱ्याच कामामध्ये हिरिरीनं भाग घ्याल आणि तुम्हाला त्यात यशही मिळेल. कष्ट आणि योग्य मार्गाने केलेलं काम तुम्हाला यश मिळवून देईल. उत्पन्नामध्ये तुमच्या वाढ होईल आणि खर्च कमी होतील. वैवाहिक जीवनामध्ये तुमचं प्रेम वाढेल आणि तसेच तुम्ही जोडीदारासाठी आज एखादी नवीन गोष्ट खरेदी कराल. प्रेमसंबंधातील व्यक्तींना आज त्यांच्या प्रिय व्यक्तीसमोर मनातील भावना बोलून दाखवण्याची संधी मिळेल. तसेच आज जवळीक देखील वाढेल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करावं. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्ही खाजगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यात चांगला ताळमेळ ठेवाल, त्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. कुटुंबामध्ये तुमची स्थिती मजबूत होईल. तसेच तुम्ही शहरातून किंवा देशाबाहेर जाण्याचं नियोजनही करू शकता. प्रेम जीवनासाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. तुमची प्रिय व्यक्ती उत्पन्न वाढीसाठी तुम्हाला मार्ग दाखवू शकेल. जोडीदाराचा सन्मान वाढेल. तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन आणि वरिष्ठांचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येईल आणि तुम्ही एखाद्या विषयावरती गहन विचार कराल. त्यामुळे तुम्हाला समजेल की आपण काय मिळवलंय आणि काय गमावले ते. कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल, पण ते पूर्णपणे संतुष्ट असणार नाहीत. उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि तुम्हाला चांगला धनलाभ देखील होईल. कौटुंबिक जीवनामध्ये आज ताळमेळ राहील. प्रेमसंबंधांमध्ये असाल तर जोडीदाराशी तुम्ही फार प्रेमानं वागाल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत मजबूतीचा असेल. ज्या अडचणींमुळे तुम्ही विवंचनित आहात त्या अडचणी आज सुटतील. आज तुमचा व्यवसाय भक्कम होईल आणि व्यवसायासंबंधी एखादा नवा विचार देखील अंमलात येईल. आज उत्पन्न चांगलं राहील आणि तुम्ही सुखसुविधांवरती आणि त्याच्या साधनांवरती खर्च कराल. मनोरंजनामध्ये तुमचा वेळ चांगला जाईल. प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी जाणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला समन्वय ठेवण्यात यशस्वी व्हाल. प्रेमसंबंधातील काही व्यक्तींना आज समस्यांचा सामना हा करावा लागू शकतो आणि तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीवरती काही कारणांनी नाराज राहाल. आज तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील आणि तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला देखील मिळेल. आज तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खायला द्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य जाईल. प्रकृतीची चिंता सतावेल, पण संध्याकाळपर्यंत चिंतापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. आज तुमचं उत्पन्न चांगलं राहील, पण संततीची चिंता मात्र तुम्हाला सतावेल. वैवाहिक जीवन तुमचं चांगलं जाईल, पण जोडीदार चिडचिड करेल. तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनामध्ये शांतता राहील. यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही भरपूर कष्ट कराल आणि तुम्हाला याचं चांगलं फळ देखील मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी असेल. आज तुम्ही तुमच्या मनाचं ऐका आणि तुमच्या इच्छा दाबण्याचा प्रयत्न करू नका. आज तुम्हाला मानसिक तणावातून मुक्ती मिळेल. आज खर्च कमी होतील आणि उत्पन्न चांगलं राहील. आज नवीन घर खरेदीचा तुम्ही विचार कराल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस कमकुवत असेल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या ताणतणाव राहील आणि जोडीदारासोबत तुमचे वादही होतील.
जे प्रेम संबंधांमध्ये आहेत त्यांना आज आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील आणि प्रिय व्यक्तीच्या वर्तणुकीमुळे तुम्ही आनंदात असाल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खायला द्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस चांगला जाईल. तुम्ही भविष्याचा विचार करून आज काही नवीन करण्याचा विचार कराल. आज तुमची ऊर्जा उच्च स्थानी राहील. तुम्ही एका जागी बसून न राहता एकाच वेळी बरीच कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबामध्ये शांतता राहील आणि तुम्ही कुटुंबातील घडामोडींवरती लक्ष द्याल आणि स्वतःची जबाबदारी समजून घ्याल. जे प्रेमसंबंधांमध्ये आहेत त्या प्रिय व्यक्तीकडून एखादी चांगली सूचना मिळेल. कामाच्या पातळीवर आजचा दिवस चांगला जाईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा तुमचा दिवस लाभदायी ठरणार आहे. एखाद्या आवश्यक कामासाठी तुम्हाला बाहेर जावं लागू शकतं. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अधिक कष्ट घ्यावे लागतील, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कामाला लोकांसमोर आणता येईल. व्यापाऱ्यांना आज चांगले परिणाम दिसतील. वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही तणावमुक्त व्हाल. प्रेमसंबंधातील व्यक्तींना त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या रागाला सामोरं जावं लागेल आणि त्यांची मनधरणी करावी लागेल. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, पण वातावरणातील बदलांपासून तुम्ही सावध राहा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला कुंकू अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज या राशीच्या जीवनामध्ये चढ उतार येतील. अनावश्यक गोष्टींमध्ये तुमचा वेळ आज वाया घालवू नका आणि आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी तुम्हाला फार चांगले परिणाम पाहायला मिळतील. व्यापारामध्ये यश मिळेल आणि तुमचं उत्पन्न देखील चांगलं राहील. आज तुम्ही विरोधकांवरती भारी पडाल. तुमची प्रकृती चांगली राहील, पण तुम्हाला मानसिक थकवा मात्र जाणवेल. आज तुम्हाला स्वतःवर लक्ष देण्याची गरज आहे आणि आज तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. कुटुंबातील लोक तुमचं कौतुक करतील, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. नातेवाईकांचे आभार मानाल. आज तुमच्या खर्चामध्ये वाढ होईल आणि मन साशंक राहील. आज उत्पन्न सामान्य राहील आणि त्यामुळे थोडं ओझं देखील वाटू शकतं. तुम्ही आज काही नवीन प्रयत्न कराल, ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल. वैवाहिक जीवन तुमचं चांगलं जाईल. प्रेमजीवनामध्ये काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. आज तुमच्या प्रिय व्यक्तीचा मूड हा खराब असू शकतो. त्याचं कारण जाणून घेऊन त्याची मदत करण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करायला विसरू नका. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक राहील. उत्पन्न सामान्य राहील, पण खर्चही वाढतील. तुमच्या वरिष्ठांशी तुमचे मतभेद होऊ शकतात, त्यामुळे सावध राहा. वैवाहिक जीवन सुखमय राहील. प्रेमसंबंधातील व्यक्ती त्यांच्या प्रिय व्यक्तीसोबत चांगले क्षण घालवू शकाल आणि ज्यामुळे तुम्ही खुश असाल. प्रकृतीची चिंता वयस्कर माणसांना थोडी सतावेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान कृष्णांची पूजा करायला विसरू नका. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे हे तर आपण जाणून घेतलेलंच आहे. मित्रांनो, तुम्हा सर्वांचा दिवस आज चांगला जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.